हजारो श्रोत्यांनी घेतला मिर्झाबेग यांचा हास्यविनोदी कार्यक्रमाचा आस्वाद. आमदार प्रताप अडसर यांनी कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत लुटला आनंद. मिर्झा एक्सप्रेस रफी मिर्झा अहमद बेग यांच्या विनोदी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न. अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्था तसेच सांध्य दैनिक मतदार राज यांच्या संयुक्त विद्यमानाने गुढीपाडवा सोहळा मराठी संस्कृतीच्या निमित्त रविवार दिनांक 30/3/2025 ला सांध्य दैनिक मतदार राजचा वर्धापन दिन तसेच MR न्यूज चॅनलचे उद्घाटन व संगीत संध्या, श्याम भजन, महाराष्ट्र नृत्य आणि रफी मिर्झा अहमद बेग यांचा विनोदी कार्यक्रम कॉमेडी शो मिर्झा एक्सप्रेस हजारोच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. स्वर्गीय दादाराव अडसर व्हॉलीबॉल मैदान, भागचंद नगर, माताजी मंदिर जवळ येथे सदर कार्यक्रम पार पडला. श्रीहरी भक्ती मंडळ यांचा बहारदार भजनाचा व श्याम भजनांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. द आर्टिस्ट म्युझिकल ग्रुप कराओके क्लब यांनी सुद्धा सुंदर अशा सुंदर गीतांची मेजवानी श्रोत्यांसमोर सादर केली. स्वागत गीत सुरेश ठाकरे यांनी सादर केले. त्यानंतर बंजारा नृत्य, बंजारा तांड्याचे नायक वसंत राठोड सर यांच्या मार्गदर्शनात मुलींनी सुंदररित्या नृत्य सादर केले. प्रताप अडसर आमदार, धामणगाव विधानसभा क्षेत्र व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून MR न्यूज चॅनलचे उद्घाटन करण्यात आले. सांध्य दैनिक मतदार राजच्या वर्धापन दिनाला आमदार प्रताप अडसर यांनी शुभेच्छा दिल्या. आमदार प्रताप अडसर व मान्यवरांच्या हस्ते समाजसेवा करणाऱ्या व उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार घेण्यात आला. यावेळी सुभाष कुचेरिया, सूरज मेश्राम, सचिन करडे, ॲडव्होकेट चेतन परडके यांचा सत्कार यावेळी घेण्यात आला. मिर्झा रफी अहमद बेग यांनी त्यांच्या विनोदी कलेतून प्रेक्षकांना पोटदुखेपर्यंत हसविले. अनेक कविता व चुटकुले त्यांनी श्रोत्यांसमोर सादर केले. हजारो पुरुष, महिला, बालक, युवक, युवती यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय गायकवाड, संपादक सांध्य दैनिक मतदार राज, प्रमुख पाहुणे गिरीश तातोड, ठाणेदार दत्तापूर, डॉ. रुपेश खडसे, विदर्भ अध्यक्ष लहुजी शक्ती सेना, पंकज जाधव, जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना, उमेश भुजारणे, विनोद तिर्ले, लहुजी शक्ती सेना, तालुका अध्यक्ष सलमान आयसा, फैयाज खान, मुख्य संपादक विदर्भ टुडे न्यूज, विलास बुटले, महाराष्ट्र प्रदेश सचिव व्यापारी आघाडी, विनोद तलवारे, माजी नगरसेवक संजय सायरे, अध्यक्ष संघटित व पत्रकार संघ नरेंद्र देऊळकर, शिवसेना उभाटा तालुका प्रमुख शरद देवगिरकर, शिवसेना उभाटा उपतालुका प्रमुख प्रशांत टांगले, श्री गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक निलेश मोहकर, ग्रामगीताचार्य श्री गुरुदेव सेवा मंडळ विनोद देशमुख, आयुष भारत असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किशोर बमनोटे, आयुष भारत असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अमोल भांगे, समाजसेवक सुनील गजबे, आक्रमक संघटक प्रमुख अध्यक्ष नीता डाकोडे, समाजसेविका पत्रकार सिद्धार्थ बनसोड, पत्रकार रवी वानखडे, ओम घोम, समाजसेवक गौरव गवळी, लहुजी शक्ती सेना महानगर अध्यक्ष प्रणिता बुटले, समाजसेविका व इतर पाहुणे उपस्थित होते. हजारो नागरिकांनी सुंदर अशा या कार्यक्रमाचा आनंद सहकुटुंब व मित्र परिवारासह घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत टांगले, श्री गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक निलेश मोहकर, ग्रामगीताचार्य श्री गुरुदेव सेवा मंडळ यांनी सुंदररित्या केले. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी कार्यक्रमाचे आयोजक संतोष वाघमारे, सांध्य दैनिक मतदार राज प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया व प्रिंट मीडिया व हर्षदा प्रदीप घोम, संस्थापक अध्यक्ष अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्था अमरावती, अतुल भुजारणे प्रतिनिधी सांध्य दैनिक मतदार राज यांनी केले होते. विदर्भ टुडे न्यूजसाठी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे. या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, वाघमारे साहेब आहेत, गायकवाड साहेब आहेत, हे मतदार राजवाले आणि विशेषतः तुमच्या मतदारसंघाचे गेल्या 2 वेळेसपासून आमदार असलेले प्रतापभाऊ अडसर, या सगळ्यांना, हा पुरुष वर्ग, हा महिला वर्ग आणि हे जे लोक उभे आहेत, यायले हे माहीतच नाही का उभं राहासाठी पाय दिले बा आपल्याला, तर बसासाठीही काही दिलं असेल तर ईश्वर त्याच्या सामान्य ज्ञानात वृद्धी करू, त्यांनी बसून जावं. या सगळ्यांना नमस्कार करून मी पुढे वळतो. ठाकरे गुरुजी जरा जास्त उत्साहात आहे आज. त्याने खुर्च्या काय उचलल्या, 1-2 तर लोक उचलले खुर्ची सकट त्याने, आणि स्वागत इथंही चांगलं म्हटलं. या सर्व लोकांना एकदा नमस्कार करून, राम राम करून, सलाम करून मी माझा कार्यक्रम सुरू करतो. आमच्याजवळ स्टेजवरचा पंखा सुरू आहे का साहेब?
त्याला काही इलाज नाही. मी पाहून आलो का कोणतं संकट कमी होऊ शकते बा आपल्यावरचं, पण ते दूरच होणारं नसेल तर त्याला इलाज नाही. पण मी अशी आशा धरून आहो किंवा हे 15-20 मिनिटात बंद होऊ शकते कदाचित. तर आम्ही विरोधाशिवाय आमच्याजवळ काहीच नाही आणि विरोधासाठी कुठं काही जाणे लागत. आजकालचे लोक दिवस रात्र विनोद निर्माण करण्याच्या मूडमध्ये आहे. पा एखादा माणूस घरून बायकोच्या लाथा खाऊन चौकात येते. काय खाल्लं प्रताप भाऊ? तर तो म्हणते लेग पीस खाऊन आलो. जमाना इतका खतरनाक आहे तुम्हाला सांगतो. कुठून विरोध चालत तुमच्यापर्यंत येईल. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव रामदास आहे. त्याने जर तुम्ही विचारलं का रे रामदास तू ही म्हैस दूध देते काय, तो म्हणते नाही काढा लागते. मग याच्याच म्हशीचं काढा लागते, बाकीच्या म्हशीत असं ॲप्लिकेशन केला का मावशी दूध दे, टर दूधच देते का काय. हे विरोध चालत आमचा रस्ता विचारात येते. मी एक दिवस एक कोरा कागद हातात घेऊन उभा, तर रामदास आला. मला म्हणे बा हा कोरा कागद दे. मी आलं मला काम आहे, तू दुसरा घेऊन ये. तू म्हणे आता कवा दुकानात जाईल कवा कोरा कागद आणि म्हणे तू हा कोरा कागद दे म्हणे, मी याची झेरॉक्स काढून आणतो म्हणे. कोऱ्या कागदाची झेरॉक्स. इतके बुद्धिमान लोक आहे तुम्हाला सांगतो. आणि त्या बुद्धिमान लोकात आम्ही राहतो. नाही तर विरोधासाठी कोणाला कुठं जा लागत नाही. एका मित्राले दुसऱ्या मित्राचा फोन आला किंवा तुझ्या घरी तुझ्या मुलीले पाहासाठी एका तासाच्या आत 7-8 पाहुणे येऊन राहिले, तू त्याच्या जेवणाची भाजी पोळी करून ठेव. मग आता यानं आपल्या बायकोने सांगितलं की पाहुणे येणार आहे, एका तासात तू 7-8 लोकांची भाजी पोळी करून ठेव. तर कोणाची बायको कोणाचं ऐकते तर याची बायको ऐकणार आहे. हे म्हणे एका तासात 7-8 लोकांचा स्वयंपाक किंवा बापाची नोकर हो का म्हणे मी. हो म्हणे आपल्या पोरीला पाहिले पाहुणे येऊन आले. हे म्हणे ठीक आहे मी 7-8 जणाची भाजी पोळी तर करून ठेवतो, पण काही गोड चाराचं असेल पाहुण्याले तर ते बाहेरून बोलवा म्हणे तुम्ही. हा नवरदेव म्हणे किंवा हे फार सोपं काम आहे म्हणे, आजकाल सगळं काही ऑनलाईन आहे, कुठं जायचं काम नाही, घर बसल्याच सगळं येते म्हणे. मग यानं हल्दीराम भुजियावालाले फोन केला. तुम्ही कोणत्याही मोठ्या कंपनीला फोन करा, हल्दीराम भुजियावालाले करा, BSNLले करा, अदानीले करा, अंबानीले करा. या कार्यक्रमानिमित्त खऱ्या अर्थानं ज्यांचं ऐकण्यासाठी आपण सगळी आला आहात ते मंचावरील आजचा जो कार्यक्रम करणार आहेत ते मिर्झा रफी बेग काका यांची मिर्झा एक्सप्रेस हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय आणि आपली विदर्भातली वऱ्हाडी भाषा ही 7 समुद्रापार पोहोचली. अतिशय लहान असतानापासून आम्ही काकांचे कार्यक्रम ऐकत आलो. धामणगावलाही बरेच कार्यक्रम झाले आणि विदेशात सुद्धा त्यांचे कार्यक्रम गाजले. अनेक विरोधी स्पर्धांमध्ये सुद्धा ते सहभागी झाले आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांचं कौतुक सुद्धा झालेलं आहे. असे अत्यंत गाजलेले आपलेच जवळचे कलाकार यवतमाळ जिल्ह्याचे जर असलेले मिर्झा काका यांचं मी आपल्या धामणगाव शहरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर, कारण सगळ्यांची नावं घेत नाही, आपल्या सगळ्यांना परिचय आहे. अमरावतीवरूनही काही पाहुणे आलेले आहेत, तर सगळ्यांचं मी स्वागत करतो. कारण वेळ बराच झाला आहे आणि आपल्याला मुख्य कार्यक्रम ऐकायचा आहे. त्यामुळं आज उद्घाटक म्हणून मला बोलावल्यामुळं आपल्या आजच्या या MR चॅनल न्यूजचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आजच्या प्रसंगी अध्यक्षांच्या परवानगीनं जाहीर करतो. आणि लवकरच मेजवानी मराठमोळ्या व हास्य विनोदी भारतार कार्यक्रमाची हा कार्यक्रमही लवकर सुरू होईल. आपल्या इथे आपण जेव्हा लोकशाहीमध्ये चालत असतो, आता 75 वर्ष आपल्या संविधानाचे पूर्ण होत आहे आणि अशा प्रसंगी आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण ज्याला म्हणतो, त्या स्तंभाचं आज एक पुन्हा नवीन पाऊल आपल्या इथं पडत आहे. मी त्यांच्या आपल्या चॅनलच्या संचालकांचं, सर्व टीमचं, चॅनल ओनरचं
मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या भागातील समस्या आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून असलेल्या अपेक्षा, जनतेच्या अपेक्षा असतील, सामाजिक समस्या असतील, त्या सगळ्या आपल्या माध्यमातून माझ्यापर्यंत निश्चितपणे पोहोचतील आणि त्या माझ्यापर्यंत आल्यानंतर त्याचं निराकरण करण्याचा मी माझ्यापर्यंत प्रयत्न करेल असं मी आपल्याला आश्वस्त करतो आणि आपल्या बाजूनं या सगळ्या गोष्टी निश्चितपणे माझ्यापर्यंत पोहोचाव्या अशी आपल्याला विनंती करतो. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज नवीन वर्ष आहे, गुढीपाडव्याचा सण आहे, त्यानिमित्त आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान येऊ, आपल्या सगळ्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळो अशी प्रभूंचरणी प्रार्थना करतो. आणि संत झुलेलालांचं त्यांनी विनम्र अभिवादन करतो. चेत्री चंद हा सुद्धा आज साजरा होत आहे सगळीकडे, त्यानिमित्तही सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि मला इथं बोलावलं, मान सन्मान दिला, सत्कार केला, त्याबद्दल आयोजकांचं मनपूर्वक आभार मानून सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझ्या 2 शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय श्रीराम.